स्वामींच्या 11 गुरुवारचं उद्यापन कसं करायचं हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर 11 गुरुवारचं उद्यापन हे 11व्या गुरुवारी करायचं आहे. त्यासाठी तुम्ही 10 गुरुवार जे काही केलं असेल स्वामींची सेवा ती सर्व करायची. स्वामींचा अभिषेक, उंबरठ्यावर लेपन, ग्रंथ वाचायचा, तारक मंत्र म्हणायचं, नामस्मरण करायचा, जप करायचा ते सर्व करून घ्यायचं. तुम्हाला संध्याकाळी नसेल जमणार तर सकाळचं उद्यापन केलं तरीही चालेल. उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला मुलांना जेवायला घालायचं आहे. मुलं नाही मिळाली लहान तर तुम्ही स्त्रियांना जेवायला घालू शकता. त्यांना हळदी-कुंकू लावायचं. एक पोथी दिली तरीही चालेल. एखादं फळ द्यायचं. आणि नाही शक्य झालं तर घरामध्ये प्रसाद बनवायचा. स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन हा प्रसाद तुम्हाला वाटायचा आहे. जिथे गरजू लोकं असतात म्हणजे रस्त्यावरती बसलेले किंवा मग स्टेशनच्या इकडे मंदिराच्या बाहेर ज्यांना गरज आहे त्या अशा गरजूंना अन्नदान करायचं आहे. थोडक्यात काय तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला अन्नदान करूनच जे आहे ते उद्यापन करायचं आहे. तुम्ही प्राण्यांना अन्न देऊ शकता. मुंग्यांना साखर घालायची, गाईला चारा घालायचा आहे. आणि त्या दिवशी स्वामींच्या आवडीचा महानैवेद्य बनवायचा. पुरणपोळी, स्वामींना आवडणारी कांद्याची भजी, बेसनचे लाडू हे सर्व पदार्थ बनवून स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि ते जे नैवेद्याचं ताट आहे ते तुम्ही खायचं आहे. म्हणजे ज्यांनी 11 गुरुवार व्रत केलं आहे त्यांनीच ते जे महानैवेद्याचं ताट आहे ते खायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्वामींच्या 11व्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला ते विचारू शकता. मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ.